तो आम्ही टीम म्हणून काम केलं आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली। तीन तारखेसाठी काय ठेवा ना, फटाके फोडायचे आहेत ना आपल्याला 3 तारखेला। तशी फटाक्याची काही कमी निलेशकडे नाहीये आणि ही योजना सुरू झाली। आता काही लोक योजनेमध्ये अनेक अफवा विरोधक पसरवत आहेत, परंतु मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। हा तुमच्या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि म्हणून मी विनंती करायला आलोय, शिवसेनेच्या उमेदवार आपली लाडकी बहीण ममता वराडकर यांना विजयी करा म्हणून विनंती करायला आलो। ही पण आपली लाडकी बहीण आहे। अनेक लाडक्या बहिणी या निवडणुकीत उभ्या आहेत आणि यांना सगळ्यांना आपल्याला मतदान करून नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना नगरसेवकांना वाजत गाजत नगर परिषदेमध्ये पाठवा म्हणून विनंती करायला आलोय। मालवणचं भविष्य सुधारायचं असेल, सुरक्षित करायचं असेल, त्यासाठी एक शिलेदार निलेश राणे नावाचा सातत्याने तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे। निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष है। इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा। शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे, शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे, हेही मी या ठिकाणी सांगतो। आणि निलेश कधी घाबरत नाही, कारण राणे साहेबांचं बाळकडू त्याला मिळालेलं आहे आणि आता तो बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये आहे। हा एकनाथ शिंदे पण कधी डरला नाही, कधी घाबरला नाही। डॉक्टर नसला तरी अनेक छोटी मोठी ऑपरेशन एकनाथ शिंदेने करून टाकली आणि आता त्या शिवसेनेमध्ये निलेश आहे। त्यामुळे निलेश कितना भी विरोध होने दो, निलेश विरोधियों पे करेंगे मात, डरने की नहीं बात, उनके पीछे खड़ा है एकनाथ। घाबरायचं काय करायचं, चांगलं काम करताना काय घाबरायचं नाही। आणि त्यामुळे मी आपल्याकडे ममता ताईंसाठी मत मागायला आलो, विनंती करायला आलो। आणि मी काय कोणावर टीका करणार नाही, परंतु निलेशचं काम बघून, निलेशची तळमळ बघून, प्रामाणिकपणा बघून या ठिकाणी जे मतदारसंघामध्ये वर्षभरामध्ये केलेलं काम आणि लोकांसाठी केलेले प्रयत्न हे आपल्या समोर आहेत आणि म्हणून